नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपण पाहणार आहेत नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट चा सेकंड पार्ट. फर्स्ट पार्ट मध्ये आपण पाहिलं की प्रॉमिसरी नोट काय असतं. त्यामध्ये आपण पाहिलं की एन्डॉर्समेंट म्हणजे काय असते, किंवा एखाद्याचं असं इन्स्ट्रुमेंट आपण त्यामध्ये पाहिलं की ए चा मालकी हक्क आपण बी वर कसा ट्रान्सफर करू शकतो. या सर्व आपण गोष्टी पाहिल्या. तर नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट मध्ये जो काही आपण आज पाहणार आहे सेकंड पार्ट मध्ये, ते आहे चेक बद्दल माहिती. तर चेक मध्ये आपण एखाद्याचा मालकी हक्क दुसऱ्यावर कसा ट्रान्सफर करू शकतो, चेकचे टाइप्स काय आहेत, सर्व काही यामध्ये आपण पाहणार आहे. तर सुरू करण्याच्या पहिलं चेकला आपण समजून घेतलं पाहिजे. चेक काय असतो, कसा असतो, काय काय त्यामध्ये गोष्टी असतात, काय काय गोष्टीचं आपण लक्ष ठेवायला पाहिजे, हे सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा इथं चेकमध्ये ज्या बँकेचा चेक आहे त्या बँकेचं नाव आहे युनियन बँक ऑफ इंडिया, त्यांचा हा ऍड्रेस आहे, सर्व काही आहे. ठीक आहे. तर इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेकमध्ये काय काय लक्ष ठेवलं पाहिजे, लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे. इथं आहे पे. इथं पे म्हणजे ज्यांना आपण पेमेंट करणार आहे किंवा ज्यांना एनकॅश करणार आहे, जो कोणी तो चेक एनकॅश करणार आहे, इथं त्याचं नाव आलं पाहिजे. जर समजा हा चेक आहे सॅम भाऊचा, ठीक आहे, समजा सॅम भाऊचा हा चेक आहे, तर इथं सॅम भाऊ जर स्वतः गेले तर इथं ते काय करू शकतात, सेल्फ लिहू शकतात एकतरी, और त्यांचं नाव लिहू शकतात, पूर्ण नाव सॅम भाऊ, राम भाऊ, असं पूर्ण नाव लिहू शकतात. ठीक आहे. आणि थर्ड पार्ट असा आहे की समजा हा सॅम भाऊला पण चेक सॅम भाऊनं कोणाला तरी दुसऱ्याला चेक दिला, तर इथं त्यांचं म्हणजे जे चेक घेऊन जात आहेत इथं त्यांचं नाव येईल. समजा इथं आहेत गजूभाऊ, तर इथं गजूभाऊचं पूर्ण नाव येईल. ठीक आहे, गजूभाऊचं पूर्ण नाव येईल. इथं खाली आहे रुपीज. रुपीज म्हणजे जे काही अमाऊंट आपल्याला घ्यायची आहे किंवा जे काही अकाउंट एनकॅश करायचे आहे, इथं वर्ड्स मध्ये ते आलं पाहिजे. समजा मला 1,00,000 रुपये पाहिजे, तर इथे लिहायचं 1,00,000 रुपीज. मराठीमध्ये पण आपण लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. 1,00,000 रुपीज. ठीक आहे. आणि हे आपण जे आहे ते असं करू शकतो. ठीक आहे, क्रॉस करू शकतो. ठीक आहे, हे जागा म्हणजे त्याचा काही दुरुपयोग नाही झाला पाहिजे. नॉर्मली असं काही करत नाही, पण असं केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आणि इथं सगळ्यात महत्वाचं हे आहे रुपीजचं चिन्ह. यामध्ये जे काही अमाऊंट वर्ड्स मध्ये लिहिली आहे, तेच अमाऊंट ही अंकामध्ये लिहिली जाते. जसं की 1,00,000 रुपये पाहिजे, 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपये असं. इथं पुढला पार्ट म्हणजे इथं ज्यांचं कुणाचं चेक आहे, इथं त्यांचा अकाउंट नंबर, ज्या बँकेचा आहे तो अकाउंट नंबर, आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे डेट. तर डेट लिहायचं कसं, सगळ्यात महत्वाचं ते महत्वाचं आहे. काही काही जणांचं म्हणजे काय करतात, आता समजा 1 जानेवारी 2025 आहे, तर ते असं करतात 1/01/2025. तर असं चेक चालत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं तर चेक घेत नाहीत ते. तर लिहायचं कसं चेकमध्ये, आता समजा 1 जानेवारी 2025 आहे, 01/01/2025 असं प्रॉपर त्या त्या ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये ओव्हर रायटिंग, खाडाखोड वगैरे हे काही चालत नाही चेकवर. सगळ्यात महत्वाचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इथं ज्यांचा कुणाचा चेक आहे, इथं त्यांची सही, समजा ही सॅम भाऊची सही, इथं सॅम भाऊची सही आहे ना. ठीक आहे. आणि इथं काही नंबर्स आहेत पहा. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हा आहे चेक नंबर. चेक नंबर काय आहे, तर जो काही चेकबुक आहे, त्या जे काही चेक आहे त्यांचा हा सिरियल नंबर असतो. तर याची सुरुवात आहे समजा 06/25/06. तर याचा जो काही नेक्स्ट चेक असेल तो असेल 7, म्हणजे 062507. इथं 8, 9 अँड सो ऑन अँड सो ऑन असं. इथं सगळ्यात इथं पुढला पार्ट आहे हा. हा किती आकडे आहे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9. हा जो 9 आकडी कोड आहे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हा जो काही 9 आकडी नंबर आहे याला म्हटलं जातं MICR कोड. MICR कोड. MICR कोड म्हणजे काय, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन. तर या कोडवरनं आपल्याला काय माहिती भेटते, तर जे काही हे फर्स्ट थ्री कॅरेक्टर्स आहेत, समजा हे 208, तर हे दर्शवतं सिटी कोड. म्हणजे ती जी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया, ही कोणत्या सिटी मधली आहे,
हे 3 फर्स्ट 3 लेटर्स आपल्याला दर्शवतात. जे काही सेकंड लेटर्स आहेत 0 to 6 हे बँकेचं नाव दर्शवतात. म्हणजे हे कोणत्या बँकेचा चेक आहे तर युनियन बँक ऑफ इंडिया. आणि जे लास्टचे 3 डिजिट्स आहेत हे दर्शवतात की कोणत्या ब्रांचचा तो चेक आहे, कोणत्या ब्रांचच्या बँकेचा चेक आहे. समजा हा युनियन बँक ऑफ इंडिया लातूर आणि हा चेक आहे निलंगा ब्रांचचा, असं उदाहरणार्थ. ठीक आहे. तर या गोष्टी असतात. आय होप बेसिक जे काही चेकवर असतं ते आपण समजलं. तर आता आपण नेक्स्ट पाहणार आहे टाइप्स ऑफ चेक्स. चेक्सचे टाइप्स काय काय असतात. तत्पूर्वी सगळ्यात महत्वाचा चेकचा टाईप असतो ओपन चेक. ओपन चेक ओपन चेक काय असतो, काय नाही, असा एक चेक आहे. समजा पे वगैरे आहे, सर्व काही गोष्टी आहेत. जो चेक डायरेक्टली बँकेच्या कॅश काउंटरवर जाऊन आपण एनकॅश करू शकतो. समजा हा चेक आहे, हा आपण कोणाला तर सॅम भाऊला दिला आणि ते गेले बँकेमध्ये, ते डायरेक्टली त्याला एनकॅश म्हणजे त्याचं पेमेंट हे कॅश मध्ये झालं, त्याला ओपन चेक म्हणतात. समजलं. म्हणजे त्या चेकचं पेमेंट हे डायरेक्टली अकाउंट मध्ये झालं का, नाही, त्याचं पेमेंट हे कॅश मध्ये झालं, तर ते झाला ओपन चेक. ठीक आहे. तर ओपन चेकचे 2 टाइप्स आहेत. ओपन चेक मध्ये बघा बेअरर चेक आणि ऑर्डर चेक. तर सगळ्यात महत्वाचं बेअरर चेक म्हणजे काय हे आपण पाहू. तर समजा आता हा चेक आहे बेअरर चेक, सेम सगळं इथं पे रुपीज अक्षरामध्ये हे अमाऊंट अँड ऑल दॅट. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं, आता समजा गजू भाऊनं सॅम भाऊलाच्या नावाने चेक दिला आणि ते समजा ते गेले बँकेत आणि त्यांच्या इथं लिहिलं 37,000 रुपये जे काही आहे अमाऊंट ते लिहिली. सॅम भाऊनं समजा एनकॅश केली, ते म्हणजे सॅम भाऊ गेले बँकेत आणि ते डायरेक्टली एनकॅश केली. तर बेअरर चेक मध्ये काय आहे महत्वाचं इम्पॉर्टंट काय बेअरर चेक मध्ये, हा चेक ज्यांच्या कुणाचा हातात आहे चेक दॅट इज पेएबल हुएवर होल्ड्स, म्हणजे या चेकचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट हे आहे की हा चेक ज्यांच्या हातात आहे तो माणूस याला एनकॅश करू शकतो. आपण ओपन चेक मध्ये काय पाहिलं की असा चेक की ज्याचं एनकॅश डायरेक्टली कॅश काउंटरवर होतं. ठीक आहे. म्हणजे हा चेक अकाउंटवर ट्रान्सफर नाही झाला, डायरेक्टली एनकॅश झाला. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इथं लिहिलं जातं ऑर बिअरर. ऑर बिअररचा मतलब काय हे पाहू. आज समजा गजू भाऊनं सॅम भाऊला चेक दिले. आज समजा सॅम भाऊचं तब्येत काहीतरी बिघडली आणि सॅम भाऊला आता बँकेत जाऊ शकत नाही आणि त्यांच्याकडे आहे बेअरर चेक. तर ते काय करू शकतात, त्यांचे जे काही जवळचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना म्हणले, यामध्ये आहेत अप्सरा मॅडम, त्यांना म्हणले बँकेत जावा आणि या चेकचं जे काही आहे ते पेमेंट घेऊन या. तर अप्सरा मॅडम गेल्या बँकेमध्ये आणि बँकवाल्याने त्यांना पेमेंट दिलं. तर तुम्ही म्हणताल असं कसं, इथं तर सॅम भाऊचं, समजा इथं तर सॅम भाऊचं नाव आहे, मग पेमेंट हे अप्सरा मॅडमला कसं भेटलं. तर या बेअरर चेकचा एक सगळ्यात महत्वाचा उद्दिष्ट जर पाहायला गेलं, इथं जरी कुणाचं नाव असलं तर हा जो चेक आहे ज्यांच्या हातात आहे ते या चेकला एनकॅश करू शकतात. तर तुम्ही म्हणसाल मग हा तर खूप रिस्की आहे. ऑब्व्हियसली हा रिस्की आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं समजा सॅम भाऊचं नाव आहे, अप्सरा मॅडम कसं पेमेंट घेतलं याचं, तर इथं या चेकवर लिहिलेलं असतं सॅम भाऊ ऑर बिअरर. बिअरर म्हणजे जो होल्ड केलेला आहे, ज्याने कोणी या चेकला होल्ड केलेला आहे त्या टाइमला, तो या चेकचं पेमेंट घेऊ शकतो. बेअरर चेकचा हा मतलब आहे. तर तुम्ही म्हणताल रिस्की आहे वगैरे, हे आहे रिस्की आहे. याचं पेमेंट जे काही आहे कोणी पण घेऊ शकतो. चेक घाल झाला तरी कोणी पण याचं पेमेंट घेऊ शकतो. पण आता बँका जे आहेत ते पण हुशार झालेले आहेत, ते पण प्रिकॉशनरी मेजर घेतात. पहिल्यांदा जो कोणी आलाय त्यांच्याकडून आयडेंटिफिकेशन घेतात, म्हणजे खूप काही प्रिकॉशन्स आहेत. ठीक आहे. तर चेक मधला दुसरा पार्ट आहे ऑर्डर चेक. ऑर्डर चेक काय आहे, तर काय नाही, जिथं जे काही ऑर बिअरर असतं ना त्याला क्रॉस केलं तर तो झाला ऑर्डर चेक. ऑर्डर चेक म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सेफ चेक पण मानला जातो. सेफ चेक पण मानला जातो, सेफेस्ट नाही, सेफ चेक पण मानला जातो. समजा गजू भाऊला सॅम भाऊला पेमेंट करायचंय आणि इथं नाव लिहिले त्याने सॅम भाऊ, हे अंकित शर्माला काढा, इथं लिहिलं सॅम भाऊ, हा फाडा कोण नाही चालत ना चेकवर. ठीक आहे.
सॅम भाऊचं नाव लिहिले आणि सॅम भाऊला चेक दिले. सॅम भाऊ गेले बँकेत. ते डायरेक्टली ऑर्डर चेकचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला एनकॅश पण करू शकतो आपण. म्हणजे हा जर चेक यांनी दिला सॅम भाऊला तर ते एनकॅश करू शकतात. म्हणजे कॅशमध्ये त्याचं पेमेंट घेतलं जातं. ठीक आहे. तर बिअर ऑर्डर चेक मध्ये झाला आणि इथं किंवा इथं जे आहे ऑर बिअरर आहे और इथं हे असतं ऑर ऑर्डर असं लिहिलं जातं. काही काही चेकमध्ये असं येतं. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं ऑर्डर चेकमध्ये आपण पाहिलं की ज्याच्या हातात तो चेक आहे त्याला ते पेमेंट नाही भेटत. तर ज्याचं यावर नाव आहे त्याला ते पेमेंट भेटतं किंवा त्याच्या अकाउंटला पण आपण ट्रान्सफर करू शकतो. हे ऑर्डर चेकचं महत्वाचं म्हणजे. आता क्रॉस चेक म्हणजे काय? तर क्रॉस चेक म्हणजे काय नाही, असं समजा हा ब्लँक चेक आहे, यावर लिहिलं पे टू सॅम भाऊ, पे टू सॅम भाऊ, अमाऊंट लिहिली ₹1,00,000, इथं सही केली गजू भाऊनं, ठीक आहे. आणि इथं अक्षरामध्ये लिहिले 1 लाख रुपीज, ठीक आहे. ठीक आहे. आणि इथं असं क्रॉस केला, चेकवर इथं असं क्रॉस केला, तर हा झाला क्रॉस चेक. तर याचा यूज काय क्रॉस चेकचा? क्रॉस चेक मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्रॉस चेक मध्ये हा चेक आपण एनकॅश करू शकत नाही. समजलं? एनकॅश करू शकत नाही. याचं जे काही पेमेंट आहे हे डिरेक्टली अकाउंटमध्ये होतं. अकाउंटमध्ये जो कोणी तो ज्या आता समजा इथं चेक आहे, इथं समजा लिहिलं नाव सॅम भाऊचं, तर या सॅम भाऊच्या अकाउंटमध्येच त्याचं पेमेंट होणार आहे. ते डायरेक्टली ते याला एनकॅश करू शकत नाही. पण या चेकला आपण सेफेस्ट चेक पण म्हणू शकतो. जर समजा हे दुसऱ्याला चेक जर गावला तर तो त्याच्या अकाउंटमध्ये पेमेंट घेऊ शकत नाही. जर समजा तो गेला बँकेत आणि इथं लिहिला सॅम भाऊचं नाव आहे आणि तो बँकेत गेला तर बँकवाला त्यांच्या अकाउंटमध्ये पेमेंट देणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं ज्यांचं नाव आहे त्यांच्या अकाउंटमध्ये पेमेंट होतं. याला कोण महत्वाचं म्हणजे एन्डॉर्स करू शकत नाही. एन्डॉर्स म्हणजे काय? सॅम भाऊचं नाव आहे तर सॅम भाऊच्याच अकाउंटला जाणार, दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे जाणार नाहीत. सगळ्यात महत्वाचं आहे क्रॉस चेकचं इम्पॉर्टंट यूज. आता पोस्ट डेटेड चेक म्हणजे काय? तर समजा हा चेक आहे. आता एक उदाहरणार्थ एक्झाम्पल घेऊ. समजा आपण क्लाससाठी गेलो कोण्यातरी शहरामध्ये, ठीक आहे. आणि तिथं समजा आपल्याला हे करायचंय, रूम बघितली आपण, रूम एक बघितली आणि रूम मालकाला आपण म्हणलं आम्ही 15 दिवसांनी येतो, हा फ्लॅट कोणाला देऊ नका. ठीक आहे. तर रूम तर तो काही लँडलॉर्ड जो आहे तो म्हणला नाही, जर तुम्ही जर 15 दिवसाच्या नंतर आले नाही तर मी काय करू? माझी तर म्हणजे तोपर्यंत मला भाडेकरू येऊ शकतात ना, त्यांना मी नाही कसं म्हणू? सगळ्यात महत्वाचं म्हणजे. तर मग आता इथं आहेत गजू भाऊ आणि सॅम भाऊ, दोघं मित्र. आता हे म्हणले आता काय करायचं? तर मग गजू भाऊला एक आठवलं की आपल्याकडे एक चेक आहे. गजू भाऊनं तो चेक काढला आणि समजा ते आले 30 जानेवारीला, गजू भाऊ आले 30 जानेवारीला ते रूम पाहायला. तर गजू भाऊनं या चेकचे इथं लिहिले 15 फेब्रुवारी 2025. आज काय आहे? 30 जानेवारी. एक्झाम्पल 30 जानेवारी. गजू भाऊनं काय लिहिले? 15 फेब 2025. तर हा झाला पोस्ट डेटेड चेक. म्हणजे ज्या काही चेकचं जे काही पेमेंट आहे ते भविष्यात होणार आहे, म्हणजे जे आजच्या डेटला होणार नाही त्याला पोस्ट डेटेड चेक म्हणतात. तर मग काय झालं इथं विषय? तर यामध्ये काय असतं माहितीये का? आता लँडलॉर्डला तो चेक दिला 15 फेबचा. तर यामध्ये कसं होऊ शकतं? जर समजा लँडलॉर्ड गेला बँकेत 31 जानेवारीलाच आणि जर बँकवाल्याला म्हणला हा मला कॅश पाहिजे किंवा माझ्या अकाउंटमध्ये पेमेंट, बँकवाले म्हणणार तसं होणार नाही. हा चेक आहे 15 फेबचा, तुम्ही तेव्हाच या. त्याच्या अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुम्हाला याला एनकॅश करता येणार नाही. तर हे असं हा पोस्ट डेटेड चेक, आय होप समजला असेल. तर हे होते चेकचे काही प्रकार. तर सगळ्यात महत्वाचं चेकमध्ये आणखीन एक प्रकार आहे स्टेल चेक. स्टेल चेक काय असतो पहा. तर समजा इथं आहे समजा आज आहे 30 जानेवारी 2025. तर चेकची व्हॅलिडिटी ही असते 3 मंथची. 3 मंथची व्हॅलिडिटी असते चेकची, ठीक आहे. 3 महिन्याच्या नंतर जर तो चेक बँकेमध्ये गेला तर त्याला म्हणतात स्टेल चेक.
स्टेल चेक, त्याचं पेमेंट केलं जात नाही, तो असतो स्टेल चेक. समजलं? म्हणजे ज्या डेट पासून आज 30 जानेवारी ते नंतरची 3 महिन्यापर्यंत, समजा ते 3 महिन्यापर्यंतच व्हॅलिड असतं. चेकवर जर डेट असेल तर ते 3 महिन्यापर्यंतच व्हॅलिड असतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर तो चेक बँकेत आपण गेला तर त्याला म्हणतो आपण स्टेल चेक. त्याचं पेमेंट तर होणारच नाही आज समजा. ठीक. चेकमध्ये सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो आहे डिसऑनर्ड चेक. डिसऑनर्ड चेक म्हणजे काय? डिसऑनर्ड चेक कोणत्या प्रकारचे असतात? डिसऑनर्ड चेक म्हणजे डिसऑनर्ड चेक हे 3 प्रकारचे असतात. समजा डिसऑनर्ड चेक पण 3 प्रकारचे असतात. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे स्टेल चेक, जे आपण आताच पाहिलं. दुसरा आहे म्युटिलेटेड चेक. म्युटिलेटेड चेक. आणि थर्ड आहे बाउन्स चेक. बाउन्स होणे, POUNC, बाउन्स चेक. ठीक. स्टेल चेक आताच आपण पाहिलं. चेकची जी डेट आहे त्याच्या आफ्टर 3 मंथ्स जर काही चेक बँकेत जात असेल त्याला स्टेल चेक म्हणतात. म्युटिलेटेड चेक म्हणजे काय? तर समजा आता चेक खराब झालाय, चेक फाटलेला आहे किंवा चेकवर काहीतरी खाडाखोड झाली आहे, जो काही ड्रॉवर आहे, जो काही चेक बनवणारा आहे त्याची साईन काहीतरी वेगळीच आहे, खाडाखोड आहे, डेटमध्ये खाडाखोड आहे, चेक खराब आहे, त्याला म्युटिलेटेड चेक म्हणतात. आणि थर्ड आहे बाउन्स चेक. चेक बाउन्स कधी होतो हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे आपण समजायचं आहे. या तिन्ही कंडिशन मध्ये आपणाला पेमेंट होत नाही. समजलं? म्हणजे स्टेल चेक असेल 3 महिन्याच्या नंतर जर तुम्ही गेला बँकेत तर तरी पेमेंट होणार नाही. म्युटिलेटेड चेक म्हणजे जर खाडाखोड असेल, साईन मिसमॅच असेल, चेक जर खराब असेल, फाटला वगैरे असेल तर पेमेंट होणार नाही. आणि बाउन्स चेक झाला असेल तरीही चेकचं पेमेंट होत नाही. तर बाउन्स चेक म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाउन्स चेक कोणत्या कोणत्या कंडिशन मध्ये होऊ शकतो. ठीक आहे. आता समजा 2 मित्र आहेत, गजू भाऊ. आपले 2 मित्र गजू भाऊ आणि सॅम भाऊ. आता गजू भाऊला सॅम भाऊला एक पेमेंट करायचं होतं 1 लाख रुपयाचं. 1 लाख रुपयाचं पेमेंट करायचं होतं. आणि सॅम भाऊ आले गजू भाऊकडं. गजू भाऊला म्हणले मला ते आपलं पेमेंट राहिलं होतं आणि ते पेमेंट दे. गजू भाऊ ठीक आहे देतो. गजू भाऊनं असा चेक तयार केला, त्याच्यावर लिहिलं 1 लाख रुपये, सही केले, डेट वगैरे टाकली. डेट समजा टाकली 30 जानेवारी 2025. हा. आणि दिले सॅम भाऊला. सॅम भाऊ गेले बँकेमध्ये. मग सॅम भाऊला बँकवाल्यानं पेमेंट दिलं. तर तिथं विषय झाला होता की गजूभाऊच्या बँकेमध्ये त्या टाइमला अकाउंटला तेवढे पैसेच नव्हते. समजा गजूभाऊच्या अकाउंटला होते 100 रुपये आणि ते चेक दिलेत 1 लाखाचा. त्या कंडिशनला म्हणतात बाउन्स चेक. समजलं? म्हणजे जर इनसफिशियंट फंड असेल तुमच्या अकाउंटमध्ये, इनसफिशियंट फंड जर असेल तर त्या कंडिशनला म्हणतात बाउन्स चेक. ओके. हा. आणि आता हे सॅम भाऊ आले होते. सॅम भाऊनं गजू भाऊकडे आले आणि म्हणले तुमच्या तर अकाउंटला पैसेच नाहीत. मग हा चेक किती दिवस व्हॅलिड असतो? तर हा चेक व्हॅलिड असतो 15 डेज पर्यंत. म्हणजे बाउन्स झाल्यानंतर 15 डेज पर्यंत हा व्हॅलिड असतो. म्हणजे 15 डेज नंतर परत सॅम भाऊ तो चेक घेऊन बँकेत जाऊ शकतात आणि त्याचं पेमेंट घेऊ शकतात. ठीक आहे. तर आणि जर हा परत सॅम भाऊ गेले बँकेत 15 दिवसाच्या मध्ये आणि परत बँकेमध्ये असं समजलं की इनसफिशियंट फंड आहे, 1,2,000 रुपये आहेत बँकेत त्यांच्या हातात. तर काय कंडिशन? जर पहिली वेळेस झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही. जर 15 दिवसाच्या मध्ये सॅम भाऊ परत गेले आणि परत तो जर बाउन्स झाला, परत जर तो बाउन्स झाला तर काय? तर सॅम भाऊ गजू भाऊच्या अगेन्स्ट ऍक्शन घेऊ शकतात. तर ती ऍक्शन काय करू शकतात? सॅम भाऊ गजू भाऊच्या ह्याच्यावर केस टाकू शकतात. आणि गजू भाऊला काय सजा भेटू शकते? तर 6 मंथ टू 3 इयर्स ची जेल, और चेकचं जे काही अमाऊंट आहे, समजा यामध्ये आहे 1 लाख रुपये, तर त्याच्या डबल पेनल्टी
ऑर बोथ हे जज ठरवतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जज ठरवतात. यात 3 कंडिशन पैकी एक कंडिशन गजूभाऊवर लागू होणार. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिसऑनर करायचं नाही चेकला कधी पण. ओके. आणि हे सगळं पाहिलं आपण. चेकमध्ये किती पार्ट्या असतात? तर चेकमध्ये महत्वाचं 3 पार्टी असतात. 3 पार्टीज. त्या कोणत्या? तर ते आपण पाहू. सगळ्यात महत्वाचा पहिला जो पार्टी असते ते असते ड्रॉवर. आपण प्रॉमिसरी नोटमध्ये पाहिलं. ड्रॉवर कोण असतो? जो ते डॉक्युमेंट तयार करत आहे तो ड्रॉवर असतो. ठीक आहे. तर यामध्ये पण तेच. ड्रॉवर म्हणजे कोण? गजूभाऊ. म्हणजे जो चेक तयार करत आहे तो ड्रॉवर. आणि दुसरी जी गोष्ट आहे यामध्ये असतं ड्रॉवी. ड्रॉवी. ड्रॉवी वेगळं काही नाही. जो कोणी ड्रॉवर आहे त्याची बँक असते. समजा इथं गजूभाऊची बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. तर ज्या बँकेचा तो चेक आहे ऍक्च्युली ती ड्रॉवी असते आणि तीच पेमेंट करते. ठीक आहे. आणि थर्ड असतो पेई. पेई म्हणजे आपण प्रॉमिसरी नोट मध्ये पाहिलं बेनिफिशरी. यामध्ये सॅम भाऊ हे बेनिफिशरी म्हणजे ज्यांना पेमेंट होणार आहे. पेमेंट होणार आहे ते बेनिफिशरी ऑर पेई. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॉमिसरी नोटमध्ये ड्रॉवर आणि पेई हे सेम नसतात. ठीक आहे. हे सेम नसतात. म्हणजे ड्रॉवर जो कोणी प्रॉमिस करतोय तो स्वतः थोडीच पेमेंट घेणार आहे. तो दुसऱ्यालाच पेमेंट देण्यासाठी प्रॉमिस घेणार ना. ओके. तसं यामध्ये ड्रॉवर आणि पेई सेम असू शकतात चेकमध्ये. तर कसं समजा माझ्या नावाचा चेक आहे, गजूभाऊच्या नावाचा चेक आहे. तर मी इथं सेल्फ लिहू शकतो और माझं स्वतःचं नाव लिहू शकतो, सही घेऊ शकतो. ड्रॉवर कोण झाला? मीच. आणि इथं सेल्फ लिहिलो किंवा माझं नाव स्वतःचं लिहिलं आणि मी एनकॅश करू शकतो. पेई कोण झाला? मीच. म्हणजे चेकमध्ये ड्रॉवर और पेई सेम असू शकतात. ठीक आहे. तर हे होतं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट मधलं चेक बद्दल माहिती. ठीक आहे. आय होप चेक बद्दल सर्व काही डाऊट्स जे आहेत ते क्लिअर झाले असतील. जर काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचा आपण आन्सर देण्याचा प्रयत्न करू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व काही जे काही आहेत डाऊट्स ते आपण सॉल्व्ह करू. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.